अनेक उद्योजकांच्या बाबतीत असं होतं की व्यवसायात प्रचंड मेहनत घेतली जाते, पण प्रगतीचा वेग काही केल्या वाढत नाही. मग प्रश्न पडतो की फक्त कष्ट करणं खरंच पुरेसं आहे का? की यशासाठी काहीतरी वेगळं सूत्र लागतं? चला, आज आपण याच सूत्राबद्दल बोलूया. हे वाक्य खूप महत्वाचं आहे, नाही का? अनेकदा व्यस्त असण्यालाच प्रगती समजण्याची चूक होते. पण विचार करा, जर कोणी पूर्ण ताकदीने एक भिंत ढकलत असेल, पण ती चुकीची भिंत असेल तर? सगळी मेहनत वाया गेली, नाही का? खरी प्रगती योग्य दिशेने आणि योग्य साधनांनीच होते. आणि गंमत म्हणजे इथेच बहुतेक जण अडकतात. मग प्रश्न येतो की ही सिस्टम म्हणजे नेमकं काय? हा शब्द ऐकून घाबरण्यासारखं काही नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर सिस्टम म्हणजे एक प्रकारचा नकाशा किंवा आपला गुगल मॅप्स. मेहनत म्हणजे गाडीतलं पेट्रोल, पण सिस्टम सांगते की जायचं कुठे आणि कोणत्या रस्त्याने. त्याशिवाय गाडी फक्त आहे तिथेच गोल गोल फिरत राहील. आता एक वास्तव आधी समजून घेऊया. बहुसंख्य उद्योजक खरं तर एक एकटी लढाई लढत असतात. त्यांच्याकडे कल्पना असतात, कष्ट करण्याची तयारी असते, पण योग्य वेळी योग्य सल्ला किंवा पाठिंबा मिळत नाही. आणि नकळतपणे ते एका अशा चक्रात अडकतात जिथून बाहेर पडणं खूप अवघड वाटू लागतं. आणि हा जो एकटेपणा आहे ना, हाच त्यांच्या प्रगतीला लागलेला सगळ्यात मोठा ब्रेक असतो. कारण जेव्हा कोणी एकटं असतं, तेव्हा प्रत्येक चूक स्वतः करूनच शिकावी लागते. अनेकदा तर समोर आलेल्या संधीसुद्धा दिसत नाहीत. या चक्रातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी वेगळं करणं खरंच गरजेचं आहे. आणि बरोबर याच गरजेतून अर्थसंकेत कम्युनिटी ही संकल्पना पुढे आली. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हा फक्त अजून एक व्हॉट्सॲप ग्रुप नाहीये. ही एक विचारपूर्वक डिझाईन केलेली बिझनेस इकोसिस्टम आहे. आणि या दोन शब्दांमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. यातला परिणामाभिमुख म्हणजे रिझल्ट ओरिएंटेड हा शब्द खूप महत्वाचा आहे. याचा अर्थ काय? तर येथे होणारी प्रत्येक चर्चा, प्रत्येक ॲक्टिव्हिटी ही थेट व्यवसायाच्या प्रगतीशी जोडलेली असते. म्हणजे ते गुड मॉर्निंग मेसेजेस आणि अनावश्यक फॉरवर्ड्स, त्याला इथे जागाच नाही. इथे फक्त आणि फक्त कामाचं बोललं जातं. हे बघा, हे चित्रच सगळं काही स्पष्ट करतंय. डावीकडचा गोंधळ तर आपल्या सगळ्यांच्याच मोबाईलमध्ये असतो. पण अर्थसंकेत इकोसिस्टम आहे उजवीकडे, जिथे गोंधळ कमी करून कृती करण्यावर म्हणजे इम्प्लिमेंटेशनवर भर दिला जातो. बरं, मग हे इकोसिस्टम नक्की काम कशी करते? याचे दोन मुख्य आधारस्तंभ आहेत. एक म्हणजे योग्य ज्ञान आणि दुसरं म्हणजे योग्य नेटवर्क. पाहूया की हे दोन्ही घटक कसे मिळतात. 20 हा आकडा खूप विचारपूर्वक निवडलेला आहे. का? कारण 100-200 लोकांच्या ग्रुपमध्ये आपलं मत हरवून जातं. पण फक्त 20 लोकांमध्ये एक विश्वास आणि मोकळेपणाचं वातावरण तयार होतं. इथे प्रत्येकजण एकमेकांना ओळखतो, प्रत्येकाच्या मताला किंमत असते. त्यामुळे होणारी चर्चा ही फक्त माहितीची देवाणघेवाण राहत नाही, तर ती एक खरीखुरी सपोर्ट सिस्टीम बनते. या इकोसिस्टीममध्ये ज्ञानाला केंद्रस्थानी ठेवलंय, पण हे ते पुस्तकी ज्ञान नाही. इथे थेट व्यवसायात वापरता येतील अशी साधनं मिळतात. समजा मार्केटिंगमध्ये काही अडचण आहे, तर त्यासाठी पुस्तक आहे. पुढची स्टेप काय घ्यावी हे कळत नाहीये, तर त्यासाठी स्टेप बाय स्टेप व्हॉट्सॲप कोर्स आहे. आणि समजा कुठे अडकलं, तर मार्गदर्शन करण्यासाठी दर महिन्याला तज्ज्ञसुद्धा उपलब्ध असतात. आणि ज्ञाना इतकंच महत्वाचं आहे ते म्हणजे योग्य लोकांचं नेटवर्क. आठवतंय आपण त्या एकट्या लढाईबद्दल बोललो होतो? त्यावरचाच थेट उपाय आहे. मर्यादित सदस्यांचा व्हॉट्सॲप ग्रुप रोजचा पाठिंबा देतो. नेटवर्किंग इव्हेंट्स प्रत्यक्ष भेटीची संधी देतात आणि फेसबुक ग्रुपमुळे ओळख आणखी व्यापक होते. ज्ञान आणि नेटवर्क हा तर पाया झाला, पण खरी इमारत तर परिणामांची असते. या इकोसिस्टममुळे व्यवसायाला थेट मोजता येण्यासारखा फायदा कसा होतो हे समजून घेणं सर्वात महत्त्वाचं आहे, कारण शेवटी रिझल्ट्स मॅटर करतात. हा आकडा बघा, 50. हा आहे व्यवसायाच्या प्रसाराचा आकडा. प्रत्येक सदस्याला मिळणारी एक जाहिरात तब्बल 50 वेगवेगळ्या सक्रिय बिझनेस व्हॉट्सॲप ग्रुप्समध्ये पोहोचवली जाते. याचा आवाका किती मोठा आहे याचा एकदा विचार करा. आपल्याला माहितीये लहान उद्योजकांसाठी जाहिरातीचा खर्च करणं किती अवघड असतं. ही सुविधा त्या समस्येवरचा एक प्रभावी उपाय आहे. अगदी कमी खर्चात हजारो संभाव्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची ही एक संधी आहे. आता दुसरी संधी, ही फक्त एक भेट नाहीये, तर हा एक अनुभव आहे. वर्षातून किमान एकदा एका यशस्वी करोडपती उद्योजकाला प्रत्यक्ष भेटून त्यांच्या प्रवासाबद्दल जाणून घेण्याची संधी मिळते. यशस्वी लोकांच्या अनुभवातून शिकण्यासारखं दुसरं काही नाही, खरंय.
त्यांच्या चुका, त्यांचा संघर्ष आणि त्यांची विचार करण्याची पद्धत समजून घेणं हे कोणत्याही पुस्तकी ज्ञानापेक्षा खूप जास्त मौल्यवान ठरतं. आता एक गोष्ट इथे स्पष्ट करायला हवी, ही कम्युनिटी सगळ्यांसाठी नाही आणि तसा तिचा उद्देशही नाही. ही फक्त अशा निवडक उद्योजकांसाठी आहे जी आपल्या व्यवसायाबद्दल खरंच गंभीर आहेत आणि गुणवत्ता टिकून ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे. ही कम्युनिटी फक्त त्या लोकांसाठी आहे ज्यांना खऱ्या अर्थाने प्रगती करायची आहे आणि त्यासाठी आवश्यक मेहनत आणि गुंतवणूक करण्याची त्यांची तयारी आहे. जे फक्त टाइमपास शोधत आहेत त्यांच्यासाठी इथे खरंच जागा नाही. मर्यादित जागा ठेवण्यामागे एकच कारण आहे, गुणवत्ता. जेव्हा एकाच ध्येयाने प्रेरित झालेले गंभीर लोक एकत्र येतात तेव्हाच खऱ्या अर्थाने एक शक्तिशाली इकोसिस्टम तयार होते. तर मग शेवटी प्रत्येक उद्योजकासमोर 2 मार्ग आहेत. एक, एकट्याने संघर्ष करत राहण्याचा, जिथे प्रत्येक ठेस स्वतःच खावी लागते. आणि दुसरा मार्ग आहे एका सिद्ध सिस्टमचा आणि योग्य लोकांच्या अनुभवाचा फायदा घेऊन वेगाने पुढे जाण्याचा. कोणता मार्ग निवडायचा हा निर्णय आता ज्याचा त्याचा आहे.